जय शिवाजी। मी सुभाष राजा सावंत, सातारकर, सामान्य मराठी माणूस। आज मी माझा मुद्दा ॲक्च्युली या निवेदनमध्ये आहे, पण मी बघितलं की मला प्रशासन, पोलीस प्रशासन, SBN CID, आझाद मैदान व मंत्रालयाचे सचिव व हे सरकार, मी इथे लिहिलेलं आहे, हे सरकार चोरांचे का कायद्याचे, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत। मी लाईव्ह मीडियामध्ये कधीही प्रूफ, जर सरकार माझ्यासमोर बसेल, प्रशासन माझ्यासमोर बसेल तर मला किती फसवणूक झालेले न्याय मिळण्यासाठी मी आज 15 जून 2022 पासून आंदोलनाला बसवण्यात आहे आणि माझ्यावर एवढा छळ झालेला मोठा, त्यामुळे मी यांना चॅलेंज केले आहे। त्याच्यानंतर माझ्या निवेदनामध्ये मी अंबड पोलीस स्टेशनमध्ये माननीय छगन भुजबळ व तायवाडे यांच्यावरती FIR व्हावा म्हणून मी तक्रार दिलेली आहे, पण त्याच्यावरती पण एकही जबाब अंबड पोलीस स्टेशनमधून आलेला नाही। प्रशासन मला इथे भेट देत, सरकार माझ्यापासून लपत आहे। गृहमंत्री माझ्या ह्या मुलाच्या मॅटरमध्ये याचा सगळ्यात मोठा दोषी असेल तो गृहमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, आणि दुसरा साधा सामान्य हा डमी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, हे सगळे सामील आहे, यांचं कार्यालय पूर्ण सामील आहे। मी कोर्टाची ऑर्डर घेऊन बसलो आहे, माझ्याकडं कोर्टाचं पत्र, माननीय राज्यपालाचे 4 पत्र, सुप्रीम कोर्टने उच्च न्यायालयाला पत्र दिलेलं आहे आणि माझ्याकडे एवढे ऑर्डर असताना मला आझाद मैदानमध्ये भेट होत नाही। याचा अर्थ आपलं प्रशासन, इथे पोलीस प्रशासन सगळं माझ्या विरोधात आहे आणि मी इथं संघर्ष एकटाच करत आहे। माझ्या आजारी मूल आणि आजारी पत्नीला तुम्हाला सरकारनं तुम्हाला आश्वासन काय दिलेलं आहे? मला मुख्यमंत्री यांच्या 2 भेटी झाल्या, 2 भेटी मला रस्त्यावर देण्यात आल्या। सचिवचं फक्त माझ्याकडे नंबर दिलं आणि सचिव माझे त्या 5 दिवसापासून फुला फोन उचलत नाही, काही उचलत। त्यांनी पत्र दिलं का तुम्हाला? काय इथं पत्र वगैरे इथं देत नाही। आझाद मैदानमध्ये मी तक्रार दिली माननीय उच्च न्यायालय। आझाद मैदान पहिली गोष्ट SBN CID जिथं आपण निवेदन देतो त्याच्यावर ही लोक सही शिक्के देत नाही। सगळ्यात मोठा फ्रॉड इथं आझाद मैदानमध्येच चालला आहे। ज्या दिवशी आझाद मैदान आपल्या रोजच्या निवेदनावरती सही शिक्के देतील तेव्हा हे सगळं प्रशासन बांधिलकी राहील आझाद मैदानात। हा सगळ्यात फ्रॉड इथूनच चालतो, प्रशासन लोकांना वाचवायला। हा फ्रॉड SBN CID के सचिवपर्यंत पूर्ण लिंक आहे। आणि पुढची भूमिका काय राहणार तुमची? जरी येथे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका काय राहणार आहे? मी आता 7-8 दिवसापूर्वी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। मी मराठा समाजात असल्यामुळं प्रशासन मुद्दा मला छळ करत आहे। मी मनोज दादांपासून इथे सगळ्यांना मी पत्र दिलेलं आहे। आता माझ्या पाठी सिक्युरिटी लावली आहे, माझ्यावरती जबरदस्ती करतायत की आत्मदानाचा इशारा मागे घे, माझ्या मागण्या पूर्ण करा तेव्हा मी आत्मदानाचा इशारा करीन, नाही तर इथं मी अन्यथा करीन। मला अजूनही लोक भेट देत नाही। इथे आझाद माझी सिनियर पे आहे, दोन्ही सिनियर पे आहे, CIDच्या आणि हे मला दिवस माझे लांबवत आहेत, पण मी हार मानणार नाही। मला माझ्या जीवाला धोका आहे, ते पण मी प्रशासनाला सांगितलेलं आहे, पण मला नाही वाटत प्रशासन माझी भेट द्यायची हिंमत करेल। पण ज्या दिवशी भेट येईल किंवा लाईव्ह मीडियामध्ये सरकार बसेल तेव्हा मी माझ्यावरती केवढा अन्याय झाला आहे ते मी पूर्ण ओपन करणार आहे। पण इथे या आझाद मैदानमध्ये हायकोर्टच्या नियमाप्रमाणे काहीच चालत नाही, हे मी सिद्ध करू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि हे प्रत्येक गोरगरीब आंदोलनाला लागू आहे। इथे निवेदनावरती सही शिक्के देत नाही म्हणजे घोळ इथूनच चालू होतो।